आज बनवली झणझणीत काळा मसाल्यातली बटाट्याची भाजी. तर कशी बनवली ती पुढे तुम्हाला दाखवतेच. तर आता या ठिकाणी संध्याकाळची बघा 6:15 वाजलेले आहेत आणि मी करत आहे भाकरी. आणि भाकर बघा छान अशी मस्त तवा भरून भाकर केलेली आहे. तर भाकरी भाजून घेते. आणि आज दिवसभर काहीच व्हिडिओ शूट केला नाही, कारण काही वेळच भेटला नाही. आणि संध्याकाळची बघा 6:15 वाजले आहेत, तरी बाहेरचा व्ह्यू बघू शकता किंवा वातावरण बघा कसं आहे. अजून पूर्णपणे सूर्य मावळलेला आहे, पण थोडेसे छटा दिसत आहेत सूर्याच्या वरती लालसर अशा. आणि दिवस पूर्ण मावळलेला आहे. 6:15 वाजले तरी किती उजेड दिसतोय बघा बाहेर. तर खाली दुकान आहे, आमचं उघडं आहे म्हणून मी सारखं खाली लक्ष देत असते. बघा हे पारिजातकाचं झाड, याला सुंदर अशा फुलं आलेली आहेत. आणि संध्याकाळच्या वेळेस तर इतका मस्त सुवास सुटतो फुलांचा, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी गच्च झाड असं बहरलेलं आहे फुलांनी. तर खाली पण खूप सडा पडलेला असतो पारिजातकाच्या फुलांचा. तर मला वरून काही जास्त व्यवस्थित दाखवता नाही आलं तुम्हाला, पण भरपूर सारं असं गच्च भरलेलं आहे फुलांनी झाड. आणि खूप छान असा सुवास सुटलेला आहे. तर भाकरी वगैरे झाल्या, मी 3च भाकरी केल्या. आणि लगेच आता या ठिकाणी कढई ठेवलेली आहे लोखंडाची, आणि लोखंडाच्या कढईमध्ये भाजी एकदम चविष्ट आणि छान होते. तर तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर तेल टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि त्यामध्ये लगेच बटाटा धुवून टाकला आणि मीठ टाकायचं थोडं. आणि छान बटाटा 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचा. तर अशा पद्धतीने बघा आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये जास्त वाटत आहे हळद, पण एवढी हळद नाही भाजीमध्ये, पिवळं पिवळं जास्त दिसत आहे व्हिडिओमध्ये. तर बघा आता छान अशी मस्त पाणी टाकून घेते. आणि काळा मसाल्यातला बटाटा बनवायसाठी काय काय मसाला काढलेला आहे ते पण तुम्हाला पुढे दाखवते. तर थोडंसं मीठ टाकून घेते अगोदर. आणि जर कोणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने आणि एका कमेंटने सुद्धा खूप मोटिवेशन मिळते आणि पुढचे व्हिडिओ बनवायलाही आनंद वाटतो किंवा उत्साह येतो. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर या ठिकाणी कांदा, खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर बघू शकता या ठिकाणी. आणि ते छान मिक्सरला वाटून घेतलं. आणि बटाटा पण आपला शिजलेला आहे. तर आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये बटाटा काढून घेतलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे. तर तेलामध्ये थोडंसं कढईमध्ये पाणी होतं, त्यामुळे तेल जरा तडतड असं वाजत आहे. आणि छान असं मिक्सरमध्ये काळं आपलं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये टाकलेलं आहे. आता छान असं परतून घ्यायचं वाटण. आणि त्यामध्ये मी घरगुती मसाला टाकलेला आहे, 1 चमचा घरगुती काळं तिखट. खूप छान आणि खूप चविष्ट झालेला आहे मसाला. तर संपत आलेला आहे. आता पुन्हा बनवायच्या वेळेस मी पुन्हा रेसिपी टाकेल. तर खूप छान आणि सुगंध तर इतका छान सुटलेला आहे भाजीचा. तर पूर्ण मसाला असा छान परतून घेते. आणि मग लगेच त्यामध्ये शिजलेले जे बटाटे आहेत ते टाकून घेते. बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत इतकी अप्रतिम छान अशी चवीला लागते ही भाजी. नक्की एकदा ट्राय करून बघा. तर बघू शकता छान असं सगळं वाटण परतून घेतलेलं आहे त्याला तेल सुटेपर्यंत. आणि मग नंतर जे बटाटा शिजवून घेतलेला होता तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि 2 ते 3 मिनिट छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि मग नंतर यामध्ये मी थोडासा मटण मसाला टाकलेला आहे. तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका, नसेल टाकायचं तर नका टाकू. पण मी चवीसाठी थोडासा टाकलेला आहे. आणि चुरून खायचं म्हटल्यावर थोडंसं पातळ भाजी हवीच, जास्त घट्ट भाजी पण चांगली लागत नाही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत. छान अशी उकळी आलेली आहे भाजीला. आणि बघू शकता किती छान तरी आलेली आहे आपल्या मसाल्याची. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.